शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखनवित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाम् तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवाम्। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून बोरगाव नगराचा क्षेत्राधिपती आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेवांच्या पावन परिसरामध्ये अखंड शिवनाम सप्ताह आपण साजरी करत आहोत। किती वर्षाचे? 5वं वर्ष। अखंडपणे 5वा वर्ष कार्यक्रम आपण करत आहोत। आज विशेष करून प्रथमतः सप्ताहामध्ये आमचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे। आमच्या आठवण आले की नाही की मला माहिती नाही, तरी आमचं आणि तुमचा जोड लावण्यासाठी केरवांचा सहयोग आहे। जोड लावणं बी फार महत्वाचं आहे। काही वेळेला जवळ झाड असून सुद्धा त्याचा औषध माहिती नसल्यामुळं आम्ही हिंडत राहतो बिमारीसाठी। अरे तुझ्या बाजूलाच औषधाचा झाड आहे, येण्यासारखं तिकडी इकडे हिंडतो कशाला?
अप्पा आम्हाला झाडाचा माहिती नाही. तुझ्या घराचा पाठीमागेच झाड आहे. म्हणून ज्या वेळेला दाखवून देते ते औषध घेतल्यामुळं त्याचं बिमारी नीट होते. तसा अवतीभोवती औषध देणारे गुरमावली आहेत म्हणून थोडं आठवण ठेवायचं. तर आज पूर्वी या ठिकाणी मी बोरगावला आलो होतो. 2-3 वेळ योग लाभला होता. आनंदाचा गोष्ट आहे. अनेक प्रकारच्या दान आहे. आजकाल तर दानाचा संख्या वाढले. पहिले गोदान, भूदान, धनदान, स्वर्णदान अशा प्रकारचे दान राहत होते. विद्यादान. परंतु आता दानाचा संख्या वाढलेली आहे. आता काय काय दान होऊ लागलं. नेत्रदान, किडनी दान, लिव्हर दान, अजून रक्तदान अशा प्रकारचे सपोर्ट देणारे. रक्तदान देणे म्हणजे एक प्रकारचे जीवदान देणं आहे. काय काय ठिकाणी पाहतो आई 2-2 वेळ जन्म दिले लेकराला. कशा करता. इथं देवर्जन म्हणून गाव आहे. मी गेलो होतो. माऊली थोडं पाऊल ठेवावं आमच्या घरी म्हटले. गेलो. एक माणूस परिचय करून दिला. म्हटलं माऊली हे किडनी दिलेली आहे माय. कोणाला किडनी दिले. मुलाला किडनी दिले. पहिले डिलिव्हरी होत असताना 2 किडनी होत त्याला ऑलरेडी. मूर्ख पोरं आडवा मार्गाला जाऊन दारू पिणे, गुटखा खाणे, तंबाखू खाणे, गलीज वागणे यामुळे किडनी फेल होते, कॅन्सर होते, लिव्हर खराब होते. तेवढंच नाही माणूस मरून जाते. काय काय ठिकाणी बरेचशे ठिकाणी मी पाहिलं दारू पिऊन गुटखा खाऊन किडनी खराब झाल्यामुळं आई माझा लेकरू अजून जगू दे. पिदाडू असलं तर हरकत नाही, खदाडू असलं तर हरकत नाही, परंतु माझा लेकरू पाहिजे म्हणणारी आई डबल जीवदान. स्वतः जीव बाजूला सारून स्वतःचा किडनी काढून त्या लेकराला दिले. बघा किती त्याग आहे, किती दान आहे. त्याप्रमाणे डोळा दान करणारे एक शाळेमध्ये त्या पोराला म्हणत होते, एकमेकाशी बोलत होते. काय म्हणून. हे आंधळ्याचा मुलगा आहे, हे आंधळ्याचा मुलगा आहे, हे आंधळ्याचा मुलगा आहे म्हणून असं टिंगल उडवीत होते. पोरग येऊन एक कोणत्याला बसून रडू लागला. म्हणू लागला, बाबा तू डोळा नसल्या कारणानं माझा एवढा अवहेळा नव्हते. आंधळ्याचा मुलगा, आंधळ्याचा मुलगा म्हणून सगळे लोक माझा टिंगल उडू लागलेले आहेत. मला काही सुचत नाहीये. त्यावेळेला फार खंत वाटला बापाला. एक चिठ्ठी लिहून ठेवला लेकराच्या नावाने आणि फाशी घेऊन मरून गेला. नंतर तो चिठ्ठी उघडून पाहिले. पोरग, बाळ तू लहान असताना झाडावरून पडले तेव्हा तुझा डोळा गेला होता. त्या काळामध्ये माझा डोळा काढून तुला डोळा बसविलो.
तुझं भविष्य वाचविण्यासाठी, तू भविष्यामध्ये मोठा व्यक्ती होण्यासाठी मी माझाच डोळा तुला दिल्यामुळे मी आंधळा झालो आणि तुला डोळा आला, माझा पासून तुला दुःख होत असेल तर मी जगून काही म्हटलं नाही बाळा म्हणून आत्महत्या करून घेतला होता. किती वाईट वाटलं असेल त्या लेकराला. माझ्यासाठी माझा बाप नेत्रदान केला होता, तरी सुद्धा माझ्या बापाला विचारलं नाही की कशा करता तुझा डोळा गेलेले. कधीतरी लेकरं आई वडिलांना विचारा, बाबा तुला काहीतरी त्रास होते का, तुझं कुठेतरी काही दुखते का, काही हिवतात येते का, एवढं नर्वस काय, एवढं बोललं तरी मी त्याच्या असलेले बेमारी सुद्धा निघून जाते. परंतु आम्हाला फुरसतच नाही, मोबाईल बघणं सरत नाही आणि त्याला कुठं विचारणार आहे तुम्ही. सरकण्यामध्येच परेशान आहोत. रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसणे आणि सकाळी 10 वाजेपर्यंत झोपणे. कुठं समाधान मिळणार आहे, कुठं शांती मिळणार आहे. म्हणून अखंड शिवनाम सप्ताह लावण्याचं एकमेव कारण आहे, त्या ठिकाणी उत्तम मार्गदर्शक येतात, प्रवचन करतात, कीर्तन करतात, चिंतन करतात, पारायण करतात. आतापर्यंत भजन झाले, तुम्ही ऐकलात. भजनामध्ये काय सांगितलंय, आपल्याला मार्गदर्शनच सांगितलं. म्हणून अनेक प्रकारच्या दानापैकी एक दान आहे अखंड शिवनाम सप्ताह, एक प्रकारच्या दानच आहे. त्याप्रमाणे आज गुरुमाऊलीला या ठिकाणी बोलावून एवढा फुलाचा सजावट करून, फूल उधळून, एवढा आनंदानं, किती समाधानकारक. संतांचा आगमनही भक्तांच्या अलभ्या लाभ आहे. धन्य आज रेना भला आम्हा थोर लाभ झाला, बहुत सुकृताचे गाठी तेने झाले संत भेटे. बघा, संतांचा भेट होणे म्हणजे भाग्याचा दिवस आहे. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संतांच्या आगमनामुळे माझं सगळं कल्याण होते. कारण आज मोठा देणगी आहे केरबाचा. लक्षात आलं का? घडी 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 मागे लागून माऊली थोडासा वेळ का होईना, परंतु बोरगाव नगरी तुमच्या पदस्पर्शी होणं फार गरजेचे आहे. असं म्हणून सप्ताचं नाव घेतल्या कारणानं त्याला मी नकारता आला नाही. मी सांगितलं बिलकुल काळजी करू नको, मी येणार आहे. तर हे भाग्याचा दिवस आहे. लॉटरी लागणे हे भाग्याचं नाही, मुलगा होणे हे भाग्याचा नाही, पैसा मिळणे भाग्याचा नाही, पीक पिकणे भाग्याचा नाही. कारण त्याच्या पाठीमागे एक प्रकारचे अधुरापण आहे. मुलगा भेटतो, एक ना एक दिवस त्या मुलापासूनच आम्हाला त्रास भोगावा लागतो. सगळे मुलं तसा राहतात म्हणून मी सांगत नाही. बरेचसे लेकरापासून सावधान राहण्याची एक वेळ आम्ही पाहतो. त्याकरता भाग्याचा दिवस म्हणून तुकोबराय म्हटलं, न लगे मुक्ती धन संपदा. मला लागणार नाही, धन लागणार नाही, संपदा लागणार नाही, वैभव लागणार नाही. मला फक्त लागतो संतांचं दर्शन, त्यांच्या वाणीचा अनुकरण, त्यांच्या उपदेश. त्याकरता अन्नदानम परम दानम विद्यादानम अधपरम अन्नेना क्षणिक तृप्ती यावत जीवनच विद्यया. अन्नदान श्रेष्ठ दान आहे. यामध्ये सप्तामध्ये अन्नदान घडतो, धनदान होत असतो, श्रमदान होत असतो. उगाचे उभा टाकले नाही टेंट, ऑटोमॅटिक उभा टाकले का? कोणीतरी उभा केले, श्रम लागलेले, अंतरणात टाकलं, श्रम लागलेले, झाडू मारणं श्रम लागतो,
वीणा घेणं श्रम लागतो. वीणा घेतली की नाही, ते उभा टाकले बघा, ते वीणा घेणं बी श्रम लागतो. वीणा उभा टाकणं बी अवघड झाले हो आजकाल. वेळ मिळणं झाले, वीणा कोण घेऊन उभा राहावं म्हणून सप्ताच बंद होऊन गेले काही काही ठिकाणी वीण्यासाठी. असं अवघड चीज आहे. हे बी एक प्रकारचं श्रम आहे, श्रमदान. लक्षात आलं, शारीरिक दान. सेवा कोणाला मिळायला गेले, लक्षात घ्या. परमदानम, अन्नदानम परमदानम. त्याच्यापेक्षा मोठा दान, नेत्रदान मोठा दान नाही, किडनी दान मोठा दान नाही, लिव्हर दान मोठा दान नाही, भूदान मोठा दान नाही, गोदान मोठा दान नाही, सुवर्णदान मोठं दान नाही, अन्नदान बी मोठं दान नाही. पण मोठं दान कोणती आहे, कोणतं मोठं दान आहे? हे सुवर्णदान कमी होते का? दान आहे, श्रेष्ठ आहे, परंतु महान श्रेष्ठ नाही. परंतु अजून एक दान आहे, मरेपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये ते टिकून राहत. सोना टिकून राहते गॅरंटी नाही है का? मेल्यानंतरही सुद्धा तुमचा साथ देतो, तो खरा दान आहे. मेल्यानंतर साथ देणारा दान कोणती आहे? ते दान महत्वाचा दान आहे. आणि मृत्यूच्या नंतर साथ देणाऱ्या दानासाठी आज गुरुमाऊलीला या ठिकाणी बोलावून घेतलं की बा, हे तुम्हाला दान देत आहो. मी बोललेले जे दान आहे, लक्षात आलं का? मी जे प्रवचन करू लागलो की नाही, एक दान आहे. कोणाकडून घडलं? तुम्हाला कळावं म्हणून बोललो. कोणाकडून घडलं? केरबाकडून. केरबा महाराज की. त्याच्याच गुणगान आहे, लक्षात आलं का? म्हणून जोड लावणं हे काय कमी गोष्टी नाही. गुरु महाराज बी जोड लावतात. कोणाशी? संत दर्शनीय लाभ पद्मनाभ जोडीला. दर्शनीय लाभ, दर्शनाचा लाभानं, श्रवणाचा लाभानं जोड लागतात देवासोबत. देवासोबत जोड लावणे सद्गुरु माऊली आहे. म्हणजे उगाचे उग जोड लागते का? शेतामध्ये पीक पिकायचं असलं तर जाऊन डायरेक्ट पीक पिकविते की कसं करता? पहिले काय करावं लागते? उन्हाळ्याच्या काळामध्ये जाऊन त्याला वखरावं लागतं, गवत सगळं साफ करावं लागतं. कचरा पट्टीमध्ये जाऊन, गवतामध्ये जाऊन बी टाकून या बघत. होईल का रास? शक्य नाही. वरच्यावरी अजून निंदावं लागतं, त्याला कोळपावं लागते. फक्त पिकालाच तेवढा ठेवलं तरच सुपीक होतो. गवत असलं तर गवतच जास्त होते, पीक कमी होते. होते की नाही सांगा? तस तुमच्या जवळ सुद्धा भरपूर गांजर गवत वाढलेले असतात. ते गवत दिसत नाही. गांजर गवत माहितीये का? ते कुठल्याही पिकाला होऊ देत नाही. ते वाढल्यानंतर भयानक कडू राहते. ते लक्षात आलं का? विषारी. त्या प्रकारे आपल्यामध्ये सुद्धा 5-6 प्रकारचे गवत आहेत. उपडून फेकून टाकते का? सांगू? गवताला काढून टाकल्याशिवाय देवाचा जोड लागत नाही. कचरा साफ केल्याशिवाय कोणी त्या ठिकाणी बसत नाही. जर घाण असेल तर कोणी बसते का? चांगलं सडा घातले म्हणून किंवा स्वच्छ केले म्हणून, झाडू मारले म्हणून, अंतरणात टाकले म्हणून मस्त बसले आणि शिस्त बसले. किती शिस्त बघले, हलना गेले. दगड बसले आणि बसले तर बघा.
किती मस्त बसले एकाग्र चित्ताने. तर या ठिकाणी माणूस बसायचा असला तरी सुद्धा अवतीभोवती बघून स्वच्छ आहे की नाही म्हणून, नंतर स्वच्छ असेल तर फक्त दिशी बसते, जागा पकडून घेते. त्यांना वाटलं त्या अंतरणापेक्षा गुरुमाऊलीचा वाणी महत्व आहे म्हणून जमिनीवर बसले बघा ते. भार किती बी लागू दे हो, आत स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणून किती जवळ येऊन बसले. जवळी करा, जवळ आले. गुरुमाऊलीचा बाहेरून बी जवळ पाहिजे, आतून बी जवळ पाहिजे. लक्षात आलं का? जो व्यक्ती जवळ घेतो तो भाग्यशाली बनतो. म्हणून हे भटकले समाज, वरटी समाज, खाणारे पिणारे, फुल्ल दारू मारून शिव्या देणारे समाज, किती जवळ घेतले महाराजाला. गुरुमाऊलीला किती जवळ घेतलं. भाळे भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. तुम्हाला असं कोणी म्हणू शकत नाही की तुम्ही वरट्याचा हो म्हणून. लिंगायत, प्युअर लिंगायतासारखं वाटायला तुम्ही. लक्षात आलं? लिंगायत कोण आहे? जो लिंग धारण करतो तो लिंगायत आहे, कुठल्या जातीचा असो. लमाणी समाजाचे लोक दीक्षा घेतले, लिंग धारणा करून घेतले. 5 तांड्याला जाऊन मी दीक्षा दिलो. शिवापूर तांड्याला गेलो, बेनक सांगवीचा तांड्याला गेलो, इथं कोणतं इथं राजूर तांड्याला गेलो, बिचकुंदी जवळ 2 तांड्याला गेलो, अजून लिंगी बनती तांड्याला गेलो. MLA चव्हाण साहेब तिथं योग्य मार्गाने लागलेत. बघा खरा लिंगायत कोण आहे? आचार विचारानं शुद्ध व्यवहार करणारा व्यक्ती लिंगायत आहे. लिंगायताचा पोटी जन्म घेऊन गलीज खात असेल, गलीज पीत असेल, गलीज वागत असेल, तो व्यक्ती लिंगायत होऊ शकत नाही. लक्षात घ्या. त्याच्या पोटी जन्म घेतला असेल परंतु तो लिंगायत होऊ शकत नाही. त्याकरता सर्व समाजासाठी अण्णा बसवण्णा जो दीक्षा घेणार आहे, निष्ठा बाळगणार आहे, आचार मार्गे ठाई राव रंक सारखेच पाही. काय म्हटलं? आचार मार्गाना जाणारा जो व्यक्ती आहे, राजा असो, रंक असो, भिकारी असो, श्रीमंत असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, कोणी असो, लिंग धारणा केल्यानंतर संपला तो लिंगायत. म्हणून हटकार समाजाचे, कोळी समाजाचे, तेवढंच नाही मुसलमान समाजाचे सुद्धा आमच्या दीक्षा घेतली. एक हैदर आहे, साळूरला राहतो. मी कुठेही हॅलो म्हणणं, मी काय म्हणतो? ओम नमः शिवाय म्हणतो. कारण किती फोन आला तर तेवढा जो फोन जाते ऑटोमॅटिक. हे हॅलो हॅलो का म्हणायचं? हॅलो म्हणजे काय? ज्यांना फोन शोध लावला त्याच्या बायकोचं नाव हल्लू आहे. शोध लावला ना फोन, पहिला फोन तयार केल्याबरोबर बायकोला फोन केला. आता काय म्हणा? हॅलो. आता हाजी, तिकडं हल्लो म्हणणारी बाई हाजी म्हणली. आता तुम्ही त्या बायकोचं नाव घेऊन हॅलो 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 काय हॅलो म्हणून शरणार्थ तर म्हणायचं, जय शिवा तर म्हणायचं,
जय महादेव म्हणायचा, हरिओम म्हणायचा, विठ्ठल पांडुरंगा म्हणायचा, दत्ता दत्ता म्हणायचा, देवदत्ता दत्ता असं करतो ना भजन, देवदत्ता म्हणायचा. जे तुमचं कुलदेवता आहे त्या देवाचं नाव घ्यायचं. त्या बायकोचं नाव कशाला घेवलेलं तुम्ही? कोणाचा बायको कोण नाव घेणार? म्हणून उद्यापासून काय म्हणा, हरिओम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, हॅलो म्हणायचं नाही. आता तिकडचा माणूस परेशान होऊन जाईल, हे कोण बोलले की काय? तुम्ही देवाचं नाव घेतल्याबरोबर समोरचा माणूस परेशान होणार आहे. ज्याच्या नाव घेतो त्याचा गुण अंगात येते. लक्षात आलं का? शिवाचं नाव घेतले की शिवाचं गुण अंगात येते. हरीचं नाव घेतले की हरीचा गुण येते. जय राम श्रीराम जय जय राम म्हटले की रामाचं गुण अंगात येते. म्हणून काय करायचं? देवी देवतांचं नाव घ्यायचं. हिंदू सनातन धर्माचा जागृती आपल्याला करायचा असेल तर सनातन धर्माला कधी विसर पडता कामा नये. विसर पडू नये म्हणून अखंड नाम यज्ञ या ठिकाणी चालू आहे. म्हणून सर्व समाजाच्या भक्ताला आम्ही लिंग धारणा केलोत, योग्य मार्गाला लागले. मुंबईहून येते माणूस, ऐकायला मुंबईहून येते. ज्यांना लक्षात येते मी कुठेही राहो, कुठेही प्रवचन हो, डेली कॉन्टॅक्ट मध्ये राहणारा व्यक्ती, रोज अमृत कुंभ ग्रुप मध्ये युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माऊली कुठं कुठं काय सांगत आहे, कुठं कुठं काय सांगत आहे. वचनी अमृता झालो मी पूर्ण तृप्त. गलीज गलीज युट्यूब मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला समाधान झोप कधीच येत नाही. विकाराच्या पोटी झोप कधी येत नाही. विषयी मन गुंतले भास्कर सदा तळमळ करीत असे. तळमळ 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 बेचैनी होते. परंतु कीर्तन लावून तुम्ही बाजूला ठेवून ऐकत झोपीला गेल्यानंतर असा गाढ झोप लागणार आहे. स्वप्नामध्ये सुद्धा देव तुम्हाला दिसणार आहे. विकाराच्या पोटी तुम्ही ऐकून गलित दृश्य बघून ज्यावेळी आपण झोपी जातो त्यामध्ये तुमचं लग्नच होते. लक्षात आलं का? वाजल्यावानी होते, बोलल्यावानी होते, नवरी आल्या यात का ह्याच्या 30-30 वर्षापासून लग्नच होईना गेले. काय स्वप्नामध्ये का होईना पण हो दे की. स्वप्नाच्या बायको भिकारी स्वप्न पाहिल्यासारखं होते. भिकारी माणसा स्वप्न पाहिल्यासारखं. मी लहान असताना एक पाठ होत, वेळ आहे की नाही की रे, नाही तर मी बोलत बसलो तसंच आहे ना. ತಿರುಕನಿರುವ ಊರ ಮುಂದೆ ಮುರುಕು ಧರ್ಮಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಹೊರಗು ತಿರಲು ಒಂದು ಕನಸು ಕಂಡನೆಂತನೆ पुरद राज सप्त ನನಗೆ वरकुमाररिಲ್ಲದಿರಲು. केव्हा पाठ केलो? लहान असताना तिसरी मध्ये हे पाठ होतं आम्हाला. ತಿರುಕನಿರುವ ಊರ ಮುಂದೆ ಮುರುಕು ಧರ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಹೊರಗುತ್ತಿರಲು ಒಂದು ಕನಸು ಕಂಡನಂತने. थोडं तर कळालं का तुम्हाला? कुरकुरकुर काय बोलले की काय? तिरुक म्हणजे भिकारी. एक मोठा गाव, राजवाडा, राजधानी होता तो. राजधानीमध्ये तो कुठं झोपायचं म्हणजे धर्मशाळेमध्ये झोपायचं. तिरुकनिರುವ ಊರು ಮುಂದೆ ಮುರುಕು धर्मशालेಯಲ್ಲಿ पडित पडलेले धर्मशाळा. चांगल्या ठिकाणी भिकारीला कशाला झोप देतात? झोप देत नाही. तोडकं मोडकं होतं त्या ठिकाणी दररोज झोपायचं. ऐकूले का माय सगळे? कुठं झोपत होता? कुठं झोपत होता? धर्मशाळेमध्ये झोपत होता. उठल्याबरोबर भिक्षापात्र घ्यायचं, 4 घर मागायचं, शिस्त पोट भरून घ्यायचं,
शिस्त झोपी जायचं. भिकारी किती समाधान झोपते तेवढं आम्ही सुद्धा झोपू शकत. आपल्याजवळ एक गिचाडी आहे. गिचाडी म्हणजे ते लोहाराचं काम करणार. मी आल्यापासून बघतो, 35 वर्षापासून मी बघतो, फक्त ताडपत्री झाकलेली, त्याला घर नाही. संध्याकाळी 8ला झोपलं, सकाळी 8लाच उठतात. एवढं सडकून झोपतात, इकडून इकडून वळत नाही ते. लक्षात आलं का? एवढं समाधान झोप, गोड झोप, साखर सारखं. तसं ही भिकारी सुद्धा जाऊन झोपला. झोपले की त्याला स्वप्न पडलं. वरगोतिरलो ಒಂದು ಕನಸು ಕಂಡನಂತನೆ. एक स्वप्न पडला. काय स्वप्न पडला? त्याच्या स्वप्नामध्ये तिथला जो राजा मृत्यू पावला. मोठा राजवाडा, वैभवचा राजा, जय जयकार होत होती. असे राजा अचानक हार्ट अटॅकनं मेलं. कोणाच्या स्वप्नामध्ये? भिकारीच्या स्वप्नामध्ये. भिकारीच्या स्वप्नामध्ये मेला. सगळ्यांनी फार सुंदर त्या मडाला सजावट करून, गावचा राजा मेल्यानंतर काय भरपूर भरपूर लोक जमले, घेऊन जाऊन त्यांना दहन केले. त्या राजाचं लग्न बी झालं नव्हतं, जवान होत, माई पुढबी कोणी नव्हते. त्यावेळी राजा मेल्यानंतर आता कोणाला राजा करावं? कोणाला राजा करावं? बिनविरोध सरपंच काढल्यासारखं ते काम. बिनविरोध काढायचं असलं तरी बी किती कठीण आहे, फार अवघड आहे. असं कसं जमते? मी बी होतो सरपंच म्हणते. नाहीतर पैसे देऊन बिनविरोध काढावं लागतात, फुकट बिनविरोध होत नाही. गावाला 10-20 लाख रुपये काहीतरी दिलं तर आम्ही तुम्हाला बिनविरोध काढतो. गावाला तर कल्याण होते. असे काही बाळगणार आहेत. आणि दाबून पिणारे लोक विचार करतात, आम्हाला पैसे लागणार, तिकडे बी पियायचं, इकडे बी पियायचं. इलेक्शन होईपर्यंत मजा करायची आपल्याला, आम्हाला बिनविरोध काढायचा नाही. तुमच्या गावात नाही हो, दुसऱ्या गावात. तुमच्या गावात सगळे सज्जन लोक आहेत. मजा करण्यासाठी त्यांना इलेक्शन आवडते. तर मी होतो राजा, तू होता राजा म्हणू लागले. जवान जवान पोरं होते, पोरं बट्टी, मी होतो. फुक्कट राजा कोण सोडायला गेले? त्यावेळेस सगळ्यांनी मिळून मिटिंग घेतले. माय ऐकलेलं का? सगळ्यांनी मिळून मिटिंग घेतलं. तुमच्यासारखं सगळे मिटिंगला बसले. कोणाला करावं राजा, कोणाला करावं? त्यावेळेस ठराव झालं, हे हत्ती आहे की नाही आपल्या राजवाड्यामध्ये, हत्तीच्या सोंडामध्ये एक फुलाचा माळ द्यायचा. हे फुलाचा माळ कोणाचा गळ्यात पडते त्याला आम्ही राजा करूया. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. गावचे गावाले कशाला? राजा होण्यासाठी भारी भारीचे कपडे घातले. कोणी 10,000 20,000 रुपये देऊन मेकअप करून घेतले. केस पांढरे झाले होते, काळा लावून घेतले. काय गेलेले सगळं केसावर टोपी घालून घेतले. कोणी पटका बांधून घेतले, कोणी रंग लावून घेतले. कारण मला टाकू दे, तुला टाकू दे, हत्तीला काय माहिती तुझं रंग रूप. सगळे सजावट मला टाकतील, तुला टाकतील म्हणून हत्तीच्या समोर सगळे थांबलेत. माळ दिले, इकडी तिकडी इकडी तिकडी. हत्ती बघू लागला, कोणाच्या गळ्यात टाकायला तयारी नाही. जो भिकारी लास्टला थांबला होता, पळत पळत भिकारी जवळ गेले आणि त्या भिकारीच्या गळ्यात माळ घातली.
भिकारीचा गळ्यात माळ पडल्या बरोबर 7-8 माणसं उचलून घेतले. राजाधिराज महाराज म्हणून त्याच्या नाव घेऊन वरडायला. आता बघा, इलेक्शन जिंकल्या बरोबर उचलून घेतात. तिकडच्या पार्टीचे बी इकडे येऊन उचलून घेतात त्याला. मी होतो तिकडे बघायला, परंतु तुम्हालाच टाकलो म्हणते. एवढं हुशार लोक उचलून घेतले. उचलून टाकले. उचलून टाकले नाही, उचलून घेतले. कुठं बसविले त्याला? राजसिंहासनावरती. काय झाले हो? महाराजाचा उपदेशापेक्षा नोड महत्वाचा आहे. नंतर तुम्ही उरलेले कथा त्याला सांगा. पाणी भरायला गेलेले, पाणीचं तमलूर सारखं पाणी नाही ना इथं, अवघड आहे. 12 महिना 24 तास पाणी आहे आम्हाला तमलूरला. इथं बी आहे की? मी म्हणलो काय साप निघाली की काय निघाली म्हणून मी परेशान मध्ये. ठीक आहे. सिंहासनावर बसविले. राजा खुश. राजाला वाटलं आता मी राजा आहे. भिकारीचं पोषक काढून टाकलं, भारी भारीचं पोषक घालून घेतले, मेकअप करून टाकले, तलवारी हातात घेतलं, सांगितलं हे माझ्यासाठी एक सुंदर बायको निवडून आणा म्हणलं. अप्सरासारखा पाहिजे. एक पोरीला निवडून आणले, हुडकून आणले, लग्न लावून घेतला. कशामध्ये? स्वप्नामध्येच. तुम्हाला सांगत होतो आता 30 उमर 35 उमर झालेले आहेत. स्वप्नामध्ये लागू दे ना, मला बी स्वप्नामध्ये बोलवा, मी बी अक्षता घालतो. आमंत्रण द्या. तर खुश होते. 2-3 लेकरं बी झाले. कशामध्ये? स्वप्नामध्ये. एक दिवस बायको काहीतरी गडबडी केली, मीठ मिरचू काहीतरी कमी घातलं असेल. जेवायला बसला होता मृष्टान्न भोजन. एवढा राग आला, एवढा राग आला, असा लात मारला, असा लात मारला. त्या लात कुठं लागले म्हटलं तर ते भीक मागून आणून ठेवले होते. तोडकू मोडकू रोटी पिटी होत. लात मारल्या बरोबर तिकडे जाऊन पडले. उठून बघते असलेले अन्न सुद्धा निघून गेला होता. तो होता भिकारी. भिकारी होता. लक्षात आलं का? हे आपला सगळा वैभव त्या राजासारखे काही शाश्वत नाही. म्हणून अमर होण्याचा एकमेव धारणा आहे गुरुमाऊलीचा उपदेश. मृत्यूच्या नंतर सुद्धा तुम्हाला काम दे. म्हणून महादान. महादानी कूडल संगम देवा. गुरुमाऊलीचा उपदेश म्हणजे महादान आहे. अन्नदानम परमदानम विद्यादानम अथपरम. अन्नेना क्षणिक तृप्ती यावत जीवनच विद्या. जीवनाला दिशा देणारा जो विचार गुरुमाऊलीकडून आम्हाला प्राप्त होत आहे, त्याकरता अनेक भाविक त्यांनी विचारले आपल्याला मी बोलायचंय म्हणून. तर सर्व कार्यकर्ता सुद्धा त्यांना सहयोग तुम्ही दिलात. आणि तुम्ही एखादी म्हटलं असेल आम्हाला काय गरज नाही, आम्हाला कोणाला बोलायचं नाही, एखादी तुम्ही म्हटलं तर त्यांनी काय करत होतं? तुम्ही बोलवा म्हटलं तरच त्यांना बोलविले. लक्षात आलं का? इगो तुम्हाला सांगतो, अन्नदान करणं होत नसलं तर अन्नदान करणाऱ्याचा घरला हात करून तर दाखवा, तिथं मिळते हो माझ्याकडे काय नाही म्हणून.
तसं काम तुम्ही सर्वांनी मिळून केलात. तू दान करतोस म्हटलं तर कर बेटा, आम्हालाही सुद्धा खायला मिळते त्याच्यासोबत, असं म्हणून सर्व गावकरी मंडळी या कार्यासाठी तुमचेही सुद्धा सहयोग लाभलेले आहे. तर शंभू महादेवाच्या सानिध्यामध्ये दोन गोष्टी ऐकण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला. आणि बोलता बोलता इशारा दिले त्यांनी. आपल्याजवळ 150 गायी आहे, तमलूर मध्ये 100 गायी आहे, 50 गाय बिदर मध्ये आहे. आणि त्या बिदर मध्ये आम्ही कामधेनू गोशाला त्या गायीचा गोबरापासून विभूती तयार करतो आणि अगरबत्ती तयार करतो, धूप तयार करतो, अर्क तयार करतो. जवळजवळ 80 प्रकारचे प्रोडक्ट, दुधापासून, दह्यापासून, ताकापासून आणि गौत्रापासून, शेणापासून अशा प्रकारचे प्रोडक्ट तयार. कॅन्सर सुद्धा नीट होण्याचं औषध त्या गाईच्या गोत्रामध्ये तेवढं ताकद आहे. त्याकरता कोणाला गरज असेल तर या गाडीमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. तर हे बाकीचा अगरबत्ती मी कुठेही लावू देत नाही. आणि त्या अगरबत्तीमुळं केमिकल असल्या कारणानं कॅन्सर बी होऊ शकते. त्यासाठी शुद्ध गुग्गल पासून, नागरमोथापासून बनलेले अगरबत्ती आहे. कोणाला गरज असेल तर त्या ठिकाणी घ्या. व तसेच आपले, तू बिलोली आहे ना तुझं, मी मला तेच म्हणलं बिलोलीची. हा, बिलोलीच्या माताजी बी सुद्धा आपल्या प्रति निष्ठा बाळगते. त्याच्या घरला बी मी गेलो.